मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे महानगरपालिका भूमिगत गटार व भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आले आंदोलन। इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढीत करण्यात आले वृक्षारोपण। धुळे बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिकांनी केल्या संतप्त भावना व्यक्त। जेईई व सीईटी परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या दर्शन जैनचा करण्यात आला सत्कार। आणि निसर्ग मित्र समितीतर्फे महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराचे वितरण। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिका भूमिगत गटार व भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात जेसीबीवर चढून खड्ड्यात उतरून जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र असे आंदोलन करण्यात आले। धुळे महानगरपालिका भूमिगत गटार व भाजप विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे शनिवारी जेसीबीवर चढून खड्ड्यात उतरून भाजपचा झेंडा मातीने पुरून जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन छेडण्यात आले। धुळे शहरामध्ये मोठ्या गाजावाजा करीत भाजपने भूमिगत गटारीचे काम सुरू केले, परंतु सदर गटारीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले। 130 कोटीच्या या योजनेतून फक्त मलिदा खाण्याचे काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले। 5 वर्षापासून भूमिगत गटारीचे काम सुरू आहे, पण कोणतीही कामाची प्रगती झालेली नाही। एक थेंब सुद्धा पाण्याचा निचरा भूमिगत गटारीमध्ये झालेला नाही। संपूर्ण योजना ही फेल झालेली आहे। फक्त पैसे खाण्यासाठी सदर योजना मंजूर करण्यात आलेली होती। देवपूर येथील SSVPS कॉलेज समोर गेल्या 4 वर्षापासून काम चालू आहे। 4 वर्षामध्ये फक्त 15 फूट काम पूर्ण केलेले आहे। सदर कामामुळे 4 वर्षापासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे। बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे। या कामामुळे या रस्त्यावर आतापर्यंत जवळपास 3 ते 4 लोकांना स्वतःचे प्राण अपघातामध्ये गमावे लागले आहेत। भूमिगत गटारीचा कोणताही उपयोग धुळे शहरवासींना झालेला नाही। उलट या भूमिगत गटारीमुळे शहराचे नुकसान झालेले आहे। नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी धुळे महानगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भाजपच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। कार्यकर्त्यांनी जेसीबीवर चढून निषेध व्यक्त केला। तसेच गेल्या 4 वर्षापासून असणाऱ्या खड्ड्यामध्ये भाजपचा झेंडा पुरून भाजपला खड्ड्यात गाडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणजित भोसले, जोसेफ मलबारी, भोला वाघ, भिकानेरकर, राजेंद्र सोलंकी, नंदू एलमामे, राजू डोमाडे, डॉमिनिक मलबारी, रामेश्वर साबरे, राजू मशाल, अमित शेख, दत्तू पाटील, सोनू गुजर, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, मंगलदास वाघ, जयश्री घेटे, आकाश बैसाने, बंटी वाघ, दीपक देसले, दीपक देवरे, हर्षल जैन, चेतना मोरे, शकीला बक्ष, रवी पवार, अशोक गवळे, राजू चौधरी, सागर चौगुले, राजेंद्र चौधरी, प्रशांत बोरशे, गोरख शर्मा, उषा पाटील, संदीप पाटील, विक्की देवरे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। च्या नावाने धुळे शहर वाशिंचा छळ सुरू केलेला आहे। 5 वर्षापासून काम चालू आहे, पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही। 130 कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहत आहेत की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या 4 वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे। 4 वर्षामध्ये फक्त जवळपास 30 ते 35 मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे। रस्ता बंद असल्यामुळे, रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऍक्सिडेंट आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या भागामध्ये वर्षभरात जवळपास 4 नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे। याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे। म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून वृक्षदिंडी काढीत महाजन हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले। इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणासह वृक्षदिंडीचा कार्यक्रम तूता खलाने महाजन हायस्कूल व श्री माळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवारी संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले। झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीत जनजागृती केली। वृक्षदिंडीचा समारोप शाळेच्या आवारात करण्यात आला। त्यानंतर शाळेच्या पटांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी माजी महापौर जयश्री आईराव, अनुषा सोनवणे, सुशील महाजन, दिलीप सोनवणे, सुनील सोनवणे
मिलिंद सोनवणे, शिवाजीराव जाधव, RP वाकळे, प्राचार्य VV पाटील यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीणा महाजन यांनी केले. आणि या ठिकाणचे सर्व विद्यार्थी आपण बघत आहात की शासनाच्या वतीने देखील वृक्ष लावले गेले पाहिजेत यासाठी अनेक उपक्रम हे घेण्यात येत आहेत. आणि आज या ठिकाणी महाजन हायस्कूल आणि इनरव्हील क्लबच्या सहकार्याने आपण सर्वांनी वृक्षाचं महत्त्व हे नागरिकांना पटवून दिलेलं आहे. महाजन हायस्कूलच्या वतीने खरं तर ताई आज तुम्ही मला बोललात, परंतु मी महापौर असताना देखील आणि याच्या आधी देखील बऱ्याच वेळेला या हायस्कूलमध्ये येण्याचा योग आलेला आहे. एक विद्येचं काम करत असताना या हायस्कूलच्या वतीने सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. याचं हे पाहून खरोखर मनाला आनंद होतो. या ठिकाणी आपण बघत आहात की माझ्या आधी माझ्या मैत्रिणीने कवितेत सांगितलं की ऊन होतं म्हणून आपण इकडे कोणी बसलो नाही, सगळ्यांना सावली पाहिजे. आणि ही जर सावली आपल्या सर्वांना हवी असेल तर यासाठी प्रत्येकाने वृक्ष हे लावले पाहिजे. माझ्या आधीच्या पक्षांनी आदरणीय पाटील सरांनी बोलताना आपल्याला सांगितलं. खरं तर मी शाळेचं अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम यावर्षी हाती घेतलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने झाड हे लावायचं आहे आणि झाड हे जगवायचं आहे. ते झाड तुम्ही जगवल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रकल्प म्हणून मार्क्स देखील दिले जाणार आहेत. असं अतिशय चांगला उपक्रम या शाळेच्या वतीने राबवणार आहात, त्याबद्दल देखील शाळेचं मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि माझी मैत्रीण अनुषाताई यांना देखील म्हणजे त्यांची इनिंग आता सुरू होणार आहे आणि या इनिंग मधला हा पहिला बॉल आपण समजू आणि पहिल्या बॉलमध्ये काही आपण षटकार मारलेला आहे. असंच तुम्हाला या वर्षात शतक पूर्ण करायचं आहे आणि ते तुम्ही नक्कीच तुमच्या सर्व मैत्रिणींच्या वतीने करणार अशी मला या ठिकाणी मनाला खात्री आहे. आपण बाळासाहेबांचा देखील भैयांचा देखील सत्कार केला. भैया तुमची देखील जबाबदारी वाढलेली आहे. अनुषाताईंना 1 वर्षभर तुम्हाला सहन करायचं आहे कारण की इनरव्हीलचे अनेक उपक्रम असे आहेत. म्हणजे मी जवळून भारतीताई असतील याच्या आधीच्या प्रेसिडेंट आहेत, यांचे उपक्रम पाहिलेले आहेत की या माझ्या मैत्रिणी घरदार विसरून आपल्या क्लबचं नाव मोठं करण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात आणि कशा पद्धतीने जास्तीत जास्त सोशल ॲक्टिव्हिटी सामाजिक उपक्रम त्यांना घेता येतील यासाठी प्रयत्न करून आपल्या क्लबचं नाव हे मोठं करत असतात. आणि असं सामाजिक हेतू डोळ्यासमोर इनरव्हील क्लब ऑफ क्रॉसरोडचा आहे. मी अनुषाताई आणि त्यांच्या सर्व सहकारी यांना शुभेच्छा देते. वर्षभर आपण की अजून एका गटांची कोणीही एज्युकेशन डिपार्टमेंट असो कुठलंही डिपार्टमेंट असो कोणीही काही डिक्लेअर केलं नाही. पण पहिलं धाडस या ठिकाणी करतो आहे. येता कदाचित मी हा निर्णय घेतलेला चुकीचा पण असू शकतो, पण मला नेहमी धाडसी निर्णय घेण्याची आवड असते आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याची सवय आहे. याचाच एक उपक्रम म्हणून मी आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना सर्व विद्यार्थ्यांना असा एक उपक्रम आम्ही यावर्षी करणार आहोत की प्रत्येक 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्याला एक उपक्रम दिलेला असतो जो पुस्तकातला असतो, ज्याचा काही सामाजिक जीवनात व्यावसायिक जीवनात काही उपयोग नसतो. तर ह्या वर्षासाठी तो उपक्रम आम्ही घेणार नाही. त्याचे मार्क आम्ही आपल्या शाळेची 5वी ते 12वीची जी संख्या आहे ही सुमारे 2,500 आहे. या 2,500 मुलांना मी या ठिकाणी असं आवाहन करणार आहे की आपण जे प्रकल्पाचे मार्क देणार होतो तर ते मार्क प्रकल्प आम्ही तयार करणार आहोत. तो प्रकल्प असा राहील की प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड आपापल्या अंगणात असो, कॉलनीमध्ये असो, शाळेच्या परिसरात असो हे लावायचं आहे आणि त्याचे गुण आम्ही त्यांना देणार आहोत. हा प्रकल्प कसा राहील त्यासाठी आम्ही एक समिती पण या ठिकाणी स्थापन करणार आहोत. कारण की आपण खड्डे खोदतो, फोटो काढतो, रोप लावतो, इथपर्यंत ठीक आहे मॅडम, पण पुढे काय? पुढे त्याचं पूर्ण त्याची जोपासना व्हायला पाहिजे. पुढे ते रोपाचं जोपर्यंत ते झाड होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी एक विद्यार्थी म्हटलं तर त्याचा एका वर्गाचा कालावधी हा 1 वर्षाचा असतो आणि 1 वर्षामध्ये त्या विद्यार्थ्यांनी स्वतः खड्डा घालून स्वतः रोप लावून ते 1 वर्षामध्ये झाड तर नाही होणार पण मोठं रोप लावून म्हणून त्याची निगा करायची आहे आणि त्याचे गुण आम्ही प्रकल्प म्हणून त्या विद्यार्थ्यांना देणार आहोत. नक्कीच आम्हाला खात्री आहे तो अजून आम्ही मोठी समिती तयार करणार आहोत. त्या समितीमध्ये हा आजचा निर्णय राहील असं या ठिकाणी मी जाहीर करू इच्छितो. धन्यवाद. धुळे बस स्थानकात एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने बस चालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. धुळे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने बस चालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे एस टी महामंडळाच्या भोंगळ कारभारावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. धुळे बस स्थानकातून राज्यासह परराज्यात मोठ्या प्रमाणात एस टीद्वारे वाहतूक होत असते. लाखो प्रवासी एस टीद्वारे प्रवास करत एस टी महामंडळाला त्याचा फायदा देखील होत आहे. मात्र प्रवाशांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचा समोर आले आहे. क्षुल्लक पावसातच धुळे बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. या खड्ड्यातून मार्ग काढताना बस चालकांसह प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वारांचे किरकोळ अपघात झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामुळे या जीवघेण्या खड्ड्यांवर एस टी महामंडळाने त्वरित तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात बस स्थानक परिसरात खड्ड्यांची डागडुगी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जाते. मात्र लाखो रुपये खर्च करूनही दरवर्षी बस स्थानक परिसराला खड्डे पडतातच कसे, असा प्रश्न जनमानसातून उपस्थित केला जात आहे. लागून काही पॅसेंजर जखमी झाले, आमचा सुद्धा जीव धोक्यात घालून आम्ही इथं उभं राहतो. स्टॉपला येणारा जाणारा दगड उडतात, पाणी उडतात, अंगात चांगल्या पॅसेंजरांचे कपडे खराब होतात. तरी एस टी महामंडळ प्रशासन किंवा शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि खड्डे त्वरित बुजण्याचे तात्पुरता कामं करतात सर. ते कडे टाकून देतात, ते टाकून एवढ्या मोठ्या कडे टाकून देतात. त्या कडे आमच्या रिक्षावर उडतात, पॅसेंजरवर उडतात, आमच्या अंगावर उडतात. तरी आम्हाला जीव धोक्यात घेऊन उभं राहायला लागतं सर. चालू काम करून चालले जातात सर. हा एक स्टँडच्या बाजूला ती कचरा कुंडी आहे. त्या कचरा कुंडीत बऱ्याच दिवसापासून कचरा समोरच्या हॉटेलवाले येते इकडचा सर्व घाण टाकल्या. त्या घाणाचा एवढा वास दुर्गंधी येते की पॅसेंजर देखील थांबत नाही. येणारा जाणारा त्रास होतो. लहान मुलं शाळेचे इकडून जात असतात. कुठल्याच प्रकारचा कचऱ्याला अजूनपर्यंत कुठले येत नाही. रस्त्यावर पडलेले कचरे सुद्धा लवकर उचलत. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे जेई व सीईटी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या शाळेच्या विद्यार्थी दर्शन जैन याचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे जेई व सीईटीमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या शाळेचा विद्यार्थी दर्शन जैन याचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला. दर्शन जैन हा बळसाने येथील रहिवासी असून गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्याचे नर्सरीपासून ते 10वीपर्यंत शिक्षण झाले आहे. शाळेतील शिक्षण व संस्कार आत्मसात करून त्याने जेईमध्ये 95% तर सीईटीमध्ये 99.99% गुण मिळवून नाशिक विभागात 3रा क्रमांक पटकाविला. त्याच्या या यशामुळे गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दर्शनचा त्याच्या आईवडिलांसह सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य वर्षा भावसार यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत दर्शनच्या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज सावंत, शिक्षण विस्तार अधिकारी DB सोनवणे, डाएट लेक्चरर चंद्रकांत पवार, गुरुकुलचे प्राचार्य विद्या भावसार, उपप्राचार्य धनंजय नेरीकर, पत्रकार प्रभाकर आडगाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, योगेश बागले, करिश्मा हिरराव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिश्मा हिरराव तर आभार प्रदर्शन धनंजय नेरेकर यांनी केले. एक मोठं कारण ते पण आहे, कारण मी नर्सरी ते आता 10th पर्यंत या स्कूलमध्ये होतो आणि त्यांनी मला माझ्या प्रत्येक प्रवासामध्ये माझे समर्थ केले, माझ्यासोबत उभे राहिले आणि मला मार्गदर्शन दिलं आहे. आणि मी 10th नंतर पण त्यांनी मला गायडन्स दिलं होतं की असे एक्झाम्स आहे, जेई, नीट, सीईटी अशामध्ये तू ट्राय कर आणि तुला यश नक्कीच मिळेल असं त्यांनी पहिलेच सांगितलं होतं मला. आणि मी त्यांना ह्याच बाबतीत खूप मोठा आभार करतो की तुम्ही तिथं तेव्हा मला सांगितलं नसतं तर मी आज इथं उभा नसतो. आणि मी फक्त चेअरमन सरने आमचे स्कूलचे पूर्ण स्टाफ सर नेरीकर सर, मनोहर सर, बागले सर व सर्व टीचर ज्यांनी मला शिकवलं, माझ्यासोबत उभे राहिले, त्यांना सर्वांना धन्यवाद करतो. आणि मी फक्त एवढं सांगतो की आपण जर मेहनत केली तर आपल्याला फळ निश्चित भेटतं. मी त्या याचा भाग नव्हती, पण माझ्या हातून आज त्याचं होतंय सगळं फेलिसिटेशन, त्याच्यात मी धन्यवाद समजते आणि इथे बसलेले सर्वांचं स्वागत करते. एक मालपूरमध्ये शाळा जी गुरुकुल आहे, मी पण ह्याच महिन्यात जॉईन केला आहे. पण जेव्हा मी एंट्री केली इथे तेव्हा मला खूप स्कूल कॅम्पस खूप आवडलं आणि 2च दिवसात समजलं की दर्शन जैनने असं यश संपादन केलंय, त्याच्यामुळे शाळेविषयी जास्तच आपुलकी निर्माण झाली. पण असं मी दर्शनला नाही शिकवू शकली, पण आज जेवढे विद्यार्थी शिकत आहेत ते ह्या चेअरवर प्रत्येक मुलगा बसावा असं स्वप्न आम्ही आज बाळगतो. आणि आज आम्ही जेवढे मुलं शिकत आहेत तेवढ्या सगळ्यांचा सत्कार चेअरमन सरांनी करावा याच्या पुढे प्रत्येक वर्षी,
असा आम्ही आज संकल्प करतो सर्व टीचर्स मिळून. आणि तुम्ही पण स्वागत करायला, सगळं अभिनंदन करायला सगळ्यांनी यावं दर वेळेला अशी पण आशा करते. आणि आम्ही खरंच खूप प्रयत्न करू, कारण दर्शन हा आमच्यासाठी इन्स्पायरेशन आहे की इथून शिकलेला मुलगा एवढं यश संपादन करू शकतो, तर बाकीचे विद्यार्थी का नाही. तर आम्ही नक्की पालकांची मदत, सर्व शिक्षकांची मदत करून आम्ही प्रत्येक मुलाला असंच घडवू, आज मी तुम्हा सर्वांसमोर सांगते. धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीतर्फे महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार वितरणाचा सोहळा शहरातील राजाजी शाहू महाराज नाट्यमंदिर येथे शनिवारी संपन्न झाला. धुळे जिल्हा निसर्ग मित्र समितीच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर येथे कर्तृत्व व नेतृत्वाचा सन्मान 2024 महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शनिवारी संपन्न झाला. उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राज्यभर पर्यावरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात चडवेल येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक मुरलीधर मराठे, ताराबाद येथील हरिभक्त पारायण रामचंद्र धर्मांजी नंदन महाराज, जामनेर तालुक्यातील नांद्रे येथील प्राध्यापक अमृतराज पाटील, पण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोविंदराव देवरे, नंदुरबार येथील डॉक्टर दिनेश देवरे, दैवेल येथील मनोज चौधरी, सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल कैलास काकुस्ते, शहादा येथील डॉक्टर राजेंद्र पाटील, देवळीपाड्याचे उपसरपंच रुपेश शेवाळे, दैवेल येथील सुनील पाटील, पारोळा येथील मनोहर बोरसे आदींचा समावेश आहे. या प्रसंगी प्राचार्य BS पाटील, सुभाष सोनवणे, शाहीर अरुण आहेर, रणजित राजे भोसले, पोपटराव सोनवणे, प्राध्यापक शरद पाटील, सुभाष बिंदवाल, RD पाटील, DB पाटील, प्रेमकुमार आहिरे आदी उपस्थित होते. समितीचा वर्धापन दिवस 22वा वर्धापन दिवस, त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरण क्षेत्रात ज्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना आज जीवन गौरव आणि महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानिमित्त आज प्रत्येकावर त्या ठिकाणी प्रत्येकाला पुरस्कार घेताना प्रत्येकाने सांगितलं की आमच्यावर आज जबाबदारी आलेली आहे आणि निसर्गाचं काम, पर्यावरणाचं काम करण्याची प्रत्येक पुरस्कारार्थीने प्रतिज्ञा घेतलेली आहे. दरवर्षी आम्ही महाराष्ट्रामध्ये जे उत्कृष्ट काम करतात पर्यावरणाचे त्यांना पुरस्कार देत असतो. आमचे निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रेमकुमार दादा आहिरे आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब DB पाटील, राज्याचे अध्यक्ष आदरणीय DR पाटील, बापूसाहेब DR पाटील, त्याचप्रमाणे आमचे कृष्णाजी शिंदे, आमचे बच्चाव सर, म्हणजे सर्वच आमची टीम अतिशय उत्कृष्टतेने काम करते. आणि आम्ही प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य निसर्ग मित्र समिती जिल्हा धुळे प्रत्येकाला आवाहन करतो की पर्यावरणाचा समतोल बिघडण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी वृक्षतोड केलेली आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडू नये म्हणून प्रत्येकाने एक तरी झाड लावावं अशी आम्ही प्रत्येकाला नम्र प्रार्थना केलेली आहे. आणि नेहमीच आम्ही सांगतो की एक झाड लावा, झाडच लावू नका तर ते झाडाचं संवर्धन करा आणि पुढच्या वर्षी त्याचं त्या ठिकाणी आपला वाढदिवस देखील, झाडाचा वर्धापन दिवस देखील साजरा करा. सर्वांनी हे सांगितलेलं आहे आणि याचा मोठाच फायदा या ठिकाणी सर्व जिल्हाभर नव्हे तर राष्ट्रभर त्या ठिकाणी दिसत आहे. आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये जातो आणि विद्यार्थ्यांचं देखील त्या ठिकाणी प्रबोधन करतो. एक विद्यार्थी एक झाड हे देखील त्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे आणि आज सर्व पुरस्कारार्थ्यांनी त्या ठिकाणी समितीला धन्यवाद दिलेले आहेत. असाच उपक्रम आमचा चालत राहू अशी आम्ही निसर्गचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमचे धुळे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय दादासाहेब राजेंद्रजी बदाणे यांनी देखील मोलाचं सहकार्य केलेलं आहे. सर्व सहकार्य करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी अगदी निसर्गातर्फे वंदन करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे महानगरपालिका भूमिगत गटार व भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे करण्यात आले आंदोलन. इनर व्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड, महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी काढीत करण्यात आले वृक्षारोपण. धुळे बस स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिकांनी केल्या संतप्त भावना व्यक्त. JEE व CET परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या दर्शन जैनचा करण्यात आला सत्कार. आणि निसर्ग मित्र समितीतर्फे महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्काराचे वितरण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.